10वीचा 2023ला बोर्डाला जो पेपर आला होता त्याची उत्तरपत्रिका तुम्हाला थेट देते. 40 गुणांसाठी पेपर होता. एकूण सूचना अशाच असतात बोर्डाच्या. आता हा पेपर जो आहे तुमच्यासमोर सादर करते मी, म्हणजे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून आहे. सो आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता त्याच्यामध्ये 3 गुणांसाठी 3 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे. सो पहिला प्रश्न बघा, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्रात समावेश होतो. थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला. आणि तिसरा आहे, 20व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी होते. नाव लक्षात ठेवा. पुढीलपैकी प्रत्येकातील चुकीची जोडी ओळखायची आहे. तर इथे प्रत्येक जोडी दिलेली आहे. चुकीची जोडी याच्यामध्ये आहे पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. बाकी सगळ्या जोड्या बरोबर आहेत. जोड्या बरोबर कोणत्या तेही लक्षात ठेवा. दुसरी जोडी आहे चुकीची जोडी कार्ल मार्क्स आणि इंग्लंड. बाकी सगळ्या जोड्या या मायकल फुको फ्रान्स, लिओपॉल्ड वॉन रांके जर्मनी आणि हेरोडोटस ग्रीस. हे नावं लक्षात ठेवा. तिसरी जी जोडी आहे त्यातली चुकीची जोडी त्रैमासिक म्हणजे 2 महिने. साप्ताहिक 7 दिवस, पाक्षिक 15 दिवस, मासिक 1 महिना हे अगदी बरोबर आहे. सो त्रैमासिक 2 महिने जोडी चुकीची आहे. आता इथे दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची आहे. तर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेने देकार्त, कार्ल मार्क्स, मायकल फुको आणि वॉल्टेअर हे बरोबर आहे. दुसरं आहे, भारतातील गुहाचित्रे असलेले राज्य बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. परत स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे प्रभाकर, ज्ञानोदय, इंदुप्रकाश आणि दर्पण. आता ब आहे, थोडक्यात टिपा लिहा. तर हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. द्वंद्ववाद. तर द्वंद्ववादाचे मुद्दे बघा. मुद्देसूद असं उत्तर लिहायचंय तुम्ही. इथे द्वंद्ववाद जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी द्वंद्ववादाच्या वैचारिक पद्धतीची मांडणी केली आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गावारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांताच्या तर्कनिष्ठ उहापोहानंतर दोन्ही विचारातील साम्य लक्षात घेऊन समन्वयात्मक सिद्धांताची मांडणी केली जाते. खरं खोटं चांगलं वाईट या विचारातून अंतिम सत्यापर्यंत पोहोचता येतं. जनांसाठी इतिहास म्हणजे काय असे एकूण 5 मुद्दे दिलेले आहेत. साधारणतः 5 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पुढचं आहे मराठी रंगभूमी. याचंही सविस्तर उत्तर इथे दिलेलं आहे. 7 मुद्द्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक उत्तरे मुद्देसूदच तुम्ही लिहायचं आहे. प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 2. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. 4 गुणांसाठी 2 गुणांसाठी किती उत्तर लिहायचे बघा. 4 मुद्दे लिहायचे. दूरदर्शन हे माध्यम दृकश्राव्य आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन व इतर वाहिन्या करतात. 3. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका तसेच भारत एक खोज, राजा शिव छत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला आहे. त्यामुळे दूरदर्शन हे सर्व प्रसार माध्यमात अतिशय लोकप्रिय आहे. आता दुसरे, महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. त्याचं कारण द्यायचंय. कारण भारुड हे एक आध्यात्मिक व नैतिक शिकवणारे मराठीतील रूपकात्मक गीत आहे. महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे प्रसिद्ध आहेत. लोकशिक्षण देणे हा त्या भारुड निर्मितीचा उद्देश आहे. आणि संत एकनाथांच्या भारुडातील विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता यामुळे ती लोकप्रिय झालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. याचं उत्तर आहे, आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये भारत अग्रेसर आहे. भारतात भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी कित्येक लोक भारतात येतात. भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा इतर देशांपेक्षा स्वस्त व दर्जेदार आहेत. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारासाठी भारतात चांगल्या सुविधा उपलब्ध आहे. या सर्व कारणामुळे आयुर्वेदिक उपचारासाठी अनेक परदेशी पर्यटक भारतात येतात. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. त्याचं उत्तर आहे, मेजर ध्यानचंद यांनी हॉकी या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ते भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळेस हे मेजर ध्यानचंद संघात होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले आहे. आता प्रश्न 4 आहे, खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहायची. हा उतारा आहे. याचे प्रश्न बघा. प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे? तर ग्रीक शहरात.
खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासून आहेत, तर अगदी प्राचीन काळापासून आहेत. आणि ऑलिम्पिक स्पर्धांविषयी आपले मत मांडायचं आहे. तर ग्रीक देशात सुरू झालेली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा अलीकडच्या काळात खूपच लोकप्रिय झाली आहे. दर 4 वर्षांनी ही क्रीडा स्पर्धा घेतली जाते. भारतातील अनेक खेळाडू ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेत आहेत, वेगळे पदक प्राप्त करत आहेत. धावणे, थाळीफेक, नेमबाजी, भालाफेक, पोहणे, टेबल टेनिस इत्यादी अनेक प्रकारचे खेळ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळले जातात. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी 6 गुण आहेत. कोणतेही 2 म्हणजे 3-3 गुणांसाठी प्रश्न आहे. बखर म्हणजे काय ते सांगून बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहायची. तर मध्ययुगीन भारतातील ऐतिहासिक साधनामध्ये बखर हा महत्त्वाचा साहित्यिक प्रकार आहे. बखर म्हणजे ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याशिवाय लेखन होय. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारचे बखरी उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर ही होय. शिवछत्रपती राजारामाच्या काळात कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर दिली आहे. याशिवाय भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची कैफियत इत्यादी महत्त्वाच्या बखरी आहेत. 5वा मुद्दा आहे बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक व आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे महत्त्वाचे प्रकार आहेत. बखरीच्या प्रत्येक प्रकारातून त्या काळातील समाज जीवनाची माहिती प्राप्त होते. दुसरा प्रश्न, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवायचे आहेत. तर उत्तरे, संग्रहालय, अभिलेखागार, कार्यालयांची संख्या वाढावी, ग्रंथालय अधिक विकसित करावीत, अत्याधुनिक तंत्रांच्या सहाय्याने माहितीचे जतन करणे आवश्यक आहे, वृत्तपत्रातील ऐतिहासिक लेखांचे संकलन करणे, ग्रंथालयातील ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनासाठी आवश्यक ती काळजी घेणे, अभिलेखागार, कार्यालय, संग्रहालय आणि ठिकाणी ऐतिहासिक साधनांचे सुव्यवस्थितपणे जतन करणे. तिसरा प्रश्न आहे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. आता इथे आपण पर्यटनाशी संबंधित एकूण 8 मुद्दे इथे घेतलेले आहे जे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करतात. क्षेत्रे कोणते कोणते सांगतात. पुढचा प्रश्न आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत. आता इथे सुद्धा बघा आपण व्यवस्थित मुद्देसूद उत्तर दिलेलं आहे. बघून घ्या, वाचून घ्या, पाठ करा. प्रश्नाचा अवयव दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्याचा आणि स्वतःचा विकास करण्याचा अनुकूल वातावरण निर्माण केले आहे, तर तो आहे हुंडा प्रतिबंध कायदा. दुसरा प्रश्न 1986 साली डॅश डॅश अस्तित्वात आला, तर त्याचं नाव आहे ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. हे पण पाठ करून ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगायचं आहे. सो इथे आपण या विधानांचं चूक आहे की बरोबर इथे उत्तरं दिलेली आहेत. आणि कारण फार महत्त्वाचं आहे. सो कारण न विसरता लिहा, थोडक्यात दिलेलं आहे. आता पुढील संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. तर इथे राष्ट्रीय पक्ष, भ्रष्टाचार आणि प्रश्न 8वा आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे. भारतातील प्रमुख चळवळी, कामगार चळवळ, ग्राहक चळवळ, भारतातील शेतकरी चळवळ आणि पर्यावरण चळवळ. सो या 4ही चळवळींचं नाव तोंडपाठ करा. पुढचं संकल्पना चित्र आहे भारतातील प्रादेशिक पक्ष. तर मग जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, आसाम गण परिषद, शिवसेना, शिरोमणी अकाली दल. नाव माहिती करून घ्या. आणि पुढील प्रश्न थोडके उत्तर लिहायचे कोणते एक. सो 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कशा प्रकारे उत्तर लिहायचं इथे बघून घ्याल. सो पहिला प्रश्न आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, आणि दुसरे मुक्त न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत. सो इथे आपण ही उत्तरं दिलेली आहे. प्रश्नपत्रिका इथेच संपली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.